तर लवकरच मवियाचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे। महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीचा मुंबईतून शंखनाद फुंकणार आहे। उद्धव ठाकरे, पवार, पटोले आणि राऊतांच्या उपस्थितीत आज बैठक पार पडली आहे। तर मवियाच्या बैठकीत नेमकं काय ठरलं पाहूया। मवियाची बैठक झाली, लवकर मवियाचा संयुक्त जाहीरनामा येणार। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी देण्यात आली। विधान परिषद निवडणुकीसाठी मवियाने तिन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखली। विधान परिषदेसोबत विधानसभा निवडणुकीसाठी लवकरच जागा वाटपासंदर्भात चर्चा होणार। जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा मवियाच्या बैठकीत करण्यात आली। लवकरच मुंबईत राज्यभरातील तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला जाईल। येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना कोणत्या मुद्द्यांवर मतदारसंघात मतदारांसमोर जायचं यावर बैठकीत चर्चा झाली। मवियाचा नेमका जाहीरनामा कसा असेल, कोणते मुद्दे प्रचारात विधानसभेच्या महत्त्वाचे ठरतील, ही देखील प्राथमिक चर्चा झाली। मविया म्हणून तिन्ही पक्ष, इतर घटक पक्षांची जिल्हा स्तरावर एकजूट निर्माण होऊन निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सभा मेळाव्यांचं आयोजन या संदर्भातही चर्चा झाली। तर मविया म्हणून एकत्रित लढल्यास लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा चांगलं यश मिळू शकतं, विश्वास हा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणार। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष त्यांचे सहकारी असतील, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि बाकीचे सहकारी असतील आणि ही प्राथमिक बैठक उद्याच्या जाहीरनाम्याच्या तयारीच्यासाठी आहे। आणि हा जाहीरनामा पुढच्या काही दिवसात तयार होईल। त्याच्यामध्ये आदिवासींच्या संदर्भाचा एक स्वतंत्र विभाग हा त्याच्यामध्ये असेल।